जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, 679 पोलिसांची पडणार भर. नवीन पोलीस ठाणे झाल्यानंतर कर्मचाऱ्यांची कमी भासणार आहे. त्यासाठी नवीन पदे भरण्याची मागणी शासनाकडे केली जाणार आहे. बघा 679 पदे ही वाढणार आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे या पदासाठी नक्कीच भरती होणार आहे. बघूया संपूर्ण माहिती काय आहे. आयुक्तालयाचा विस्तार, 4 आणखी पोलीस ठाणे. शासनाकडे अद्ययावत प्रस्तावासाठी अधिकाऱ्यांची लगबग. 31 वर्षानंतर होणार आणखी एक महत्त्वाचा बदल. पुढे बघा, ठाणे पोलीस आयुक्तालयातून स्वतंत्र झालेल्या नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा तब्बल 31 वर्षानंतर नव्याने विस्तार होणार आहे. त्यामध्ये एक परिमंडळ व 2 सहाय्यक आयुक्त पदासह 4 नव्या पोलीस ठाण्यांची निर्मिती केली जाणार आहे. सर्व बाबी समाविष्ट असलेला अंतिम सुधारित प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याची लगबग आयुक्तालयात सुरू आहे. आयुक्तालयात क्षेत्रात 30 वर्षात महत्त्वाचे बदल झाले आहेत. लवकरच विमानतळ सुरू होणार असून अनेक उद्योग आयुक्तालय क्षेत्रात येणार आहेत. यामुळे गुन्हेगारी नियंत्रणासह वाहतूक व्यवस्थेचा ताण पोलिसांवर पडणार आहे. त्यात गावठाणांचा सुरू असलेला विस्तार, वाढते खाजगी गृहप्रकल्प यामुळे लोकसंख्येतही भर पडणार आहे. त्या अनुषंगाने काही पोलीस ठाण्यांचे विभाजन तर काही नवीन पोलीस ठाणी तयार केली जाणार आहे. यामुळे 3ऱ्या परिमंडळाची भर पडणार असून 4 नवीन पोलीस ठाणी, 2 सहाय्यक आयुक्त देखील वाढणार आहे. बघा, एक उपायुक्त परिमंडळ, सहाय्यक आयुक्त रबाळे, सहाय्यक आयुक्त वाशी. 7 पोलीस ठाणे रबाळे, MIDC पुनर्रचित, घनसोली पुनर्रचित, ऐरोली, तुर्भे, वाशी, MPMC कोपरखैरणे. दुसरं जे उपायुक्त परिमंडळ आहे, सहाय्यक आयुक्त पनवेल, सहाय्यक आयुक्त खारघर. 8 पोलीस ठाणी, पनवेल शहर, पनवेल तालुका, खांदेश्वर, प्रस्तावित कारंजाडे, खारघर, कळंबोली, कामोठे आणि तळोजा. आणखी एक बघा, उपायुक्त परिमंडळ, सहाय्यक आयुक्त CBD, सहाय्यक आयुक्त पोड. 9 पोलीस ठाणी, CBD, NRI नेरूळ, सानपाडा, पुनर्रचित उरणमोरा, नावाशेवा, प्रस्तावित द्रोणागिरी, प्रस्तावित उलवे, प्रस्तावित विमानतळ. तर अशा प्रकारे 679 अशी नवीन पदे इथे कमतरता असणार आहे आणि ती नवीन भरतीमध्ये भरण्याची दाट शक्यता विद्यार्थी मित्रांनो. आणि यामध्ये म्हणजे नवीन भरतीमध्ये खूप काही जागा या वाढू शकतात. बघा, विमानतळ व शहरांचा विकास लक्षात घेता पोलीस आयुक्तालय क्षेत्राची नवीन रचना प्रस्तावित आहे. नव्या 4 पोलीस ठाण्यांच्या निर्मितीमुळे पोलीस बळ वाढणार आहे. त्यासंबंधी सर्व बाबी समाविष्ट असलेला सुधारित प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे. संजय कुमार पाटील, पोलीस उपायुक्त.